फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो, दिवसता साळव्यांचा विजय असो, उमाजी नायकांचा विजय असो. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. दलित पॅंथरचा विजय असो, दलित पॅंथरचा विजय असो, दलित पॅंथरचा विजय असो, दलित पॅंथरचा विजय असो. जय भीम, जय भीम, जय भीम. आंदोलन एका नाव सांगा की. मी दादासाहेब शिंदे, दलित पॅंथर संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष. खरोखर आम्ही आज याच ठिकाणी आलो असता एका बाजूला जगताप साहेबाच्या सन्मानार्थ दलित पॅंथरच्या महिला अध्यक्षा गायकवाडताई आंदोलन करीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काळे मॅडम माझ्यावरती अन्याय झाला म्हणून बसलेले आहेत. ही खरोखर खेदजनक बाब आहे. जगताप साहेबांनी काळे मॅडमची प्रशासकीय मान्यता करून त्यांचं सॅलर ID काढून थकीत वेतन देयक अदा करण्याकरता वरिष्ठ कार्यालय पुणे येथे प्रस्ताव दाखल केलेला आहे. सर्वतोपरी त्यांनी त्यांची कामं पूर्ण करून, प्रशासकीय कामं पूर्ण करून त्यांना त्यांच्या पूर्ण फाईल्स पुण्याला पाठवलेल्या आहेत शिफारस करून. तरीही एखाद्या शिक्षणाधिकाऱ्याला एका महिलेनं बदनाम करणे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं. आणि खरोखर एवढ्या जे जिल्ह्यामध्ये भरपूर शाळा आहेत, जिल्ह्याचे शाळांची कामं पूर्ण वेळेवर पूर्ण होत नाहीत. कारण असं वेळोवेळी जर शिक्षणाधिकारी आपण टॉर्चर करत बसलो, त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करतो, त्यांची मानसिकता काम करायची राहणार नाही. आणि ह्या दोघांच्या भांडणामुळे जिल्ह्यातील शाळांना न्याय मिळणार नाही, त्यांची कामं प्रलंबित राहतील. जवळजवळ 10 ते 20 हजार शिक्षक असतील, त्या शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहतील. याकरता काळेताईंनी बी आंदोलन मागे घेण्यात यावं. आणि आम्ही सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा गायकवाडताईंना विनंती करतो, त्यांनी हे आंदोलन इथं थांबवावं. आणि जगताप साहेबांचा सन्मानता आम्ही पूर्णपणे त्यांना पाठिंबा दिला आहे. जगताप साहेबांचं काम अतिशय चांगलं असून एकही जगताप साहेब शिक्षणाधिकारी आल्यापासून एकही काम चुकीचं केलेलं नाही, पूर्ण जिल्हा दुरुस्त झाला आहे. त्यामुळे अशाच अधिकाऱ्यांना पाठिंबा देणं हे महत्त्वाचं काम आहे. म्हणून आम्ही त्यांना आज पूर्णपणे दलित पॅंथर संघटना राज्याच्या वतीनं पूर्ण जाहीर पाठिंबा देत आहोत. जय भीम, जय भारत. शिंदे जिल्हाध्यक्ष दलित पॅंथर संघटना सोलापूर. खरोखर हे आंदोलन एका बाजूला बोला सर. मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले. या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष गायकवाडताई यांनी आंदोलन या ठिकाणी धरलं असं मला कळाल्यानंतर मी या ठिकाणी आलो आहे. आल्यानंतर प्रकार काय आहे त्यांना विचारला, तर आमचीच एक बहीण, आमचीच एक ताई, तिच्या विरोधामध्ये हे आंदोलन का होतं आहे ती मी आता विचारपूस केली त्यांना. तर त्यांचं असं मत आहे की जगताप शिक्षण अधिकारी यांनी आम्हाला वेळोवेळी सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, परंतु त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करा म्हणून त्या काळे मॅडमनी मागणी केलेली आहे. तर त्या आजपासून उपोषणाला बसलेल्या आहेत. म्हणून कुठल्याही महिलेला बाबा बदनामी होऊ नये. एक शिक्षिका महिला मॅडम आहेत, त्यांनी अशी एका चांगल्या शिक्षणाधिकाऱ्याची बदनामी करू नये असं त्यांचं मत होतं. म्हणून असं मला त्यांनी सांगितलं. मी त्यांना विनंती केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगला सक्षम अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी हवा असेल तर खोटे आरोप करू नये. त्यांनाही, आमच्या बहिणीला बी आम्ही त्यांना विचारणार आहोत की आज सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील तर आम्हीही जगताप साहेबांना तुमच्या पुढं आणू आणि त्याच्यावर चर्चा करू. दलित पॅंथरचा महाराष्ट्र अध्यक्ष या नात्याने मी राष्ट्रीय अध्यक्ष यांनाही विचारात घेऊन बाळासाहेब पडोळांनाही विचारणा करील आणि आमच्या महिला आघाडी कविताताई बोंडे यांनाही विचारील की बाबा आमच्या स्थानिक महिला, सगळ्या स्थानिक महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी कोणत्या पद्धतीनं काम केलेलं आहे. हे चांगलं काम आहे, परंतु शिक्षण अधिकाऱ्याच्या बरोबरीला सन्मानार्थ यांनी चांगली ताकद दिलेली आहे. पूर्णपणे ही ताकद देत असताना आम्हाला एकच कळतं आहे की कुठलीही महिला असू द्या, ती आमची बहीणच आहे. कुठलाही माणूस असू द्या, तो आमचा बांधव आहे. सत्ता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायव्यवस्था ही भूमिका घेऊन आमची दलित पॅंथरची रस्त्याची लढाई आहे. परंतु एखाद्या महिलेवरती अन्याय अत्याचार होत आहे आणि
ते झाल्यानंतर सगळं शिक्षण अधिकाऱ्यांना दिलं तर शिक्षण अधिकाऱ्याला मी आम्ही विचारणा करू की साहेब हे काय प्रकरण आहे. तर मला आमच्या जिल्हाधिकारी आपल्या जिल्हाध्यक्ष मॅडमनी सांगितलेलं आहे की खरोखरच जगताप शिक्षण अधिकाऱ्यावरच अन्याय होत आहे. त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या असून कोणीतरी त्यांना ऊस घालून त्यांच्यावरती जगताप सरांवरती अन्याय करत आहेत हेही आम्हाला कळालं. मी आता सर्व रिपोर्ट घेऊन पूर्ण जगताप साहेबांना विचारणा करणार आहे. साहेब हे खरं आहे का खोटं, आणि खरं असेल तर दोघांनाही आम्ही समोर बसू आणि त्या ताईला पण आमच्या काळे ताईला बी न्याय देऊ आणि या ताईला बी न्याय देऊ ही महाराष्ट्र अध्यक्ष या नात्याने मी सांगतो. जय भीम जय पॅन्थर. द्यायला पाहिजे आणि जे वेतन आहे न्यायालयाने आदेश दिले ते आदेश साहेबांनी पाठवलेले आहे वरती. या सर भूमिका आता पुढचं भूमिका काय घेणार तुम्ही? आमची मागणी असं आहे की दलित पॅन्थर संघटनेच्या वतीने महिलांसाठी व्यवस्थित राहायला पाहिजे. आपली प्रतिष्ठा कुठेही घाण ठेवता कामा नये. आपण खोटे आरोप करून आपलीच लाचारी होता कामा नये आणि आपली स्वाभिमान आपण राखायला पाहिजे. आपली इज्जतीनं राहायला पाहिजे. आपण एक शिक्षक आहे या दृष्टिकोनातून राहायला पाहिजे. खोटे गुन्हे दाखल काय म्हणून केलं? खोटे गुन्हे दाखल त्यांनी असं मागणी केलेलं आहे, झालेलं नाही आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेलं नाही आहे, तसं पुरावा त्यांना मिळालेला नाही आहे. आणि ताईंचंच उलट जगताप साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन ताईंना आदळ आपट वरडा हे CCTV कॅमेऱ्यामध्ये आहे.